Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीताचा दुसऱ्या अध्यायाचा आपण सार बघणार आहोत. आतापर्यंत आपण पहिला मागच्या वेळेस आपण पहिल्या अध्यायाचा सार पाहिला होता. आज दुसऱ्या अध्यायाचा सार पाहूया. तर प्रार्थनेने चालू करूया. आशीर्वाद घेऊ सर्वांचे आणि पुढे करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामिनिति नाम्ने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नाना शास्त्र विचारणे निपुण षड्धर्म संस्थापक लोकानाम हितकारिणो त्रिभुवनमन्यो शरण्य करो. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातनो रघुजुग श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैर्हमे विद्यो वेदान्तकृत वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या अध्यायाचा सार. तर आपण पाहिलं कसं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन कन्फ्यूज झाला होता. तो खूप हताश होतो. भगवंतांना युद्ध न करण्याची 4 कारणे देतो. टोटल 5 कारणे आहेत आणि त्याच्यामध्ये तो 4 कारणे देतो मागच्या अध्यायामध्ये. आता या अध्यायामध्ये तो आपलं बाकीचं एक कारण आहे, तो त्याच्याबद्दल तो बोलणार आहे. तर आणि त्याची जे कारण आहेत त्याची उत्तर भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये देणार आहेत आणि त्याला सांगणार आहेत की का त्याने युद्ध केलं पाहिजे. आपण पाहिलं होतं की तो शेवटी गांडीव जो आहे तो ठेवून तो बसतो आणि भगवंताला म्हणतो मी युद्ध करू शकत नाही. तर पहिल्या श्लोक पासून जे 10व्या श्लोक पर्यंत तिथे पाहिलं तर आपण या श्लोक या पहिल्या सेक्शन मध्ये इथे अर्जुन आपले जे डाऊट्स आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. तर संजय चालू करतात पहिला श्लोक. तम तथया कपया विष्टम अश्रुपूर्णा कुलेक्षणम विषिदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदनः. तर भगवान म्हणतात की म्हणजे हे संजय सांगत आहे. भगवान काय बोलले की नाही सॉरी संजय म्हणत आहे की अर्जुनाने जेव्हा तिसऱ्या श्लोकापर्यंत थोडं बोलू का? काय म्हणता माताजी? यातच थोडं संक्षिप्त मध्ये तिसऱ्या श्लोकापर्यंत थोडस बोलते फक्त. ओके. सार थोडासा थोडक्यात. ओके. मग पुढे तुम्ही कंटिन्यू करायला लागलात. पण मी थोडं वाचलं तर. ओके डन. हरे कृष्ण प्रभूजी. अध्याय 2 सांख्य योग. या अध्यायाला गीतेचे सार म्हटले जाते. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात संजय धृतराष्ट्रांना करुणेने भारलेल्या व मनाने खचलेल्या व अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला बघून श्रीकृष्ण त्याला उपदेश देत आहेत हे सांगत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणतात की हे अर्जुना, खचलेले मन, अश्रू ह्या अशुद्ध गोष्टी तुझ्यामध्ये कशा आल्या
जीवन मूल्यांचे ज्ञान व ज्या मनुष्याला आहे त्याला ह्या गोष्टी मुळीच शोभत नाही. त्या त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत ठरतात. तो मनुष्य उच्चतर लोकांत जाऊ शकत नाही. तर तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला पार्थ म्हणजे पृथेचा पुत्र म्हणून संबोधतात व उपदेश करतात की हे पार्थ, तू उठ, तू परंतप आहे म्हणजे शत्रूचा पराजय करणारा आहेस. पण तुझे हे मनोदौर्बल्य, अंतकरणाचे दुबळेपण सोडून दे. अशी ती नपुसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. मला वाटलं कोणी तयारी केली नसेल म्हणून मी बोलायला चालू केलं. खूप खूप छान वाटलं. तुम्ही थोडंसं तयारी करून आलता, थोडंसं प्रिपेअर. भले 3 श्लोक का होईना पण वाचलं. इट इज व्हेरी गुड. अजून कुणाला काही म्हणजे कोणी तयारी केली असेल तर यू कॅन स्पीक आउट. वंदना माताजी किंवा वैशाली माताजी. नसेल तर मग मी कंटिन्यू करतो मग. ओके, ठीक आहे. तर इथे आपण पाहत आहोत की पहिला श्लोकमध्ये अर्जुन बद्दल संजय बोलायला चालू करतात. जेव्हा अर्जुनाला पाहिलं की तो खूप अश्रुपूर्ण, त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि खूप विषाद करत आहेत, तर तेव्हा त्याला बघून भगवान कृष्ण असं म्हणाले. ते काय म्हणाले ते की कुतस्त्वा कश्मलमे, म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला अध्याय पूर्ण जे 46 श्लोक आहेत, करेक्ट, 46 करेक्ट, 46 श्लोक म्हणजे भगवद्गीता चालू झालेली आहे आणि 46 श्लोक झाले. भगवंताने एक शब्द पण काही बोलले नाही इथे. आता इथे भगवान बोलायला चालू करतात, पण अजून ऍक्च्युअल भगवद्गीता चालू झाली नाही. भगवान फक्त हे म्हणतात की कुतस्त्वा कश्मलमिदं, हे तुझ्यामधून ही कश्मल म्हणजे ही जे काय म्हणतात मलिनता, ही तुझ्यामधून कुठनं आली, हे भगवान कृष्ण अर्जुनाला विचारत आहे. आणि अनार्य जुष्टम, हे अनार्य आहे. तर यात पण आपण पाहिलं की इथे जसं भगवान म्हणतात की ही जी गोष्ट आहे ती अनार्य आहे, म्हणजे आर्याला शोभत नाही. तर यात पण आपण जेव्हा चर्चा केली होती, आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं की आर्य म्हणजे हे जसं काही जे नवीन जे फिलॉसॉफर्स आहेत किंवा जे इतिहासकार आहेत ते म्हणतात की आर्यन्स जे होते ते बाहेरून आलेले होते. तसं नाहीये. तर हा एक फक्त मोठा कॉन्फ्लिक्ट करण्यासाठी भारतामध्ये आणि आपल्या केवळ वैदिक संस्कृतीला खाली पाडण्यासाठी हा एक डाव होता. तर भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी तेव्हा भगवान कृष्ण म्हणतात हे अनार्य आहे, म्हणजे हे आर्याला शोभत नाही. आणि आपण आपले जेवढे सिरियल्स वगैरे किंवा शास्त्रामध्ये बघतो की हे आर्य म्हणून ते संबोधित करायचे. तर आर्य म्हणजे अ व्हेरी डिसेंट पर्सन आणि जो नियमाप्रमाणे वागतो. तर हे बोलतात तू आता जे करत आहे ते अनार्य आहे. तर भगवान बोलायला चालू करतात आणि ते डायरेक्ट, ते असं नाही ते माझा मित्र आहेस म्हणून ते खूप त्याचा लाड करत आहे, नाही. तर ते आणि अकीर्तिकरम, हे तुझी कीर्ती वाढणार नाही, तुझी कीर्ती खाली जाईल. आता हा गांडीवधारी आहे, धनंजय आहे, पार्थ आहे, भगवान शिवशी युद्ध केलेला हा अर्जुन आहे, किंवा द्रोणाचार्याला परास्त करणारा, त्यांच्यावर युद्ध करणारा आहे. तर कीर्ती तिची खूप होती, पण आता जर तू युद्ध नाही केस अकीर्तिकरम अर्जुन, तर हे इथे भगवान सांगत आहे. आणि मग तिसऱ्या श्लोकमध्ये जस्ट इमॅजिन, ते क्लैब्यम म्हणजे नपुसक. तर अर्जुन सारख्या एक बलशाली, म्हणजे एक कोण मोठा एकदम धिप्पाड असा भला मोठा माणूस असेल, 7 फूट 8 फूट आणि एकदम बॉडी बिल्डर, त्याला कोणी जर नपुसक बोललं त्याला किती वाईट वाटेल. तर अर्जुन जो होता तो काही साधारण योद्धा नव्हता. म्हणजे त्यांनी भगवान शिवबरोबर युद्ध केलेलं होतं. द्रोणाचार्य म्हणजे आपण पाहिलं आधी पण महाभारतामध्ये त्यांनी एकट्याने जेव्हा तो त्या बृहन्नलाच्या रूपात होता, त्या रूपामध्ये पण त्यांनी
एकट्याने फक्त तो जो उत्तर होता ते एकट्याला पोराला घेऊन जाऊन जेवढे पराक्रमी हे जे वीर होते पितामह भीष्म द्रोणाचार्य दुर्योधन कर्ण सगळे आले होते आणि सगळ्यांना त्यांनी एकट्याने परास्त केलं होतं. तर त्याला अर्जुन म्हणत आहे क्लैब्यम ही नपुसकता कुठून आली आहे तुझ्यामध्ये, किंवा आचार्य कुठे कुठे असं पण म्हणतात की ते जो ब्राह्मणाचं जे रूप घेतलं त्याला ते संबोधित करत आहे, तसं नको वागू तू आता. तर ते इथे म्हणताय तू परंतप आहे. म्हणजे परंतप म्हणजे शत्रूला जो ताप देतो तो परंतप आहे. आणि हे जे तुझ्या हृदयामध्ये जे दुर्बलता आली आहे त्याला ते काढून टाक म्हणतात. आणि मग ते पुढे जातात आणि अर्जुन जो आहे मग आपलं विचार सांगायला मांडायला चालू करतो की हे अर्जुना मी कसं युद्ध करू होय. तो म्हणत आहे इथे श्लोक नंबर 4 मध्ये. एक मिनिट. सांख्ययोग श्लोक नंबर 4. हे अरिसुदन, हे मधुसूदन, माझे जे पूज्य आहेत पितामह भीष्म आहे, द्रोणाचार्य जे आहे त्यांचा मी वध कसा करू मी. आणि इथे भगवंताला मधुसूदन अरिसुदन या नावाने संबोधित करत आहे. तर त्याचं पण डिटेल आपण पाहिलं होतं. मग पुढे जर आपण पाहिलं तर श्लोक नंबर 6 मध्ये तर हेच पुढे आता जे श्लोक जे 7, 8, 9 6 पर्यंत जो आहे तो बोलत आहे तो की मी त्यांच्यावर म्हणजे त्यांचं कसं त्यांच्याशी युद्ध करू, त्यांचा कसा वध करू, त्यांच्याशी कशा मी हे सगळं करता येत नाही. आणि तो इथे हे म्हणत आहे शेवटी की त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे. तर इथे तो शेवटचं जे रिझन आहे त्याचं इनडिसिजन आपण पाहिलं होतं. 5 कारणं होती, त्यातलं हे जे शेवटचं कारण आहे तो असमंजस मध्ये आहे. काय करू, युद्ध करू की नको करू, मी त्यांना पराजित करू का त्यांच्याकडून पराजित होऊन जाणे चांगले आहे. तर ही तेव्हा तो बोलून 7व्या श्लोक मध्ये तो म्हणतो की मी म्हणजे 6व्या श्लोक मध्ये बोलला मी कन्फ्युज आहे. 7व्या श्लोक मध्ये कार्पण्य दोष उपहत स्वभाव प्रच्छामितम धर्म सम्मूढ चेता. तर 7व्या श्लोक मध्ये तो भगवंताला शरण जातो. अर्जुन भगवंताला शरण, यश श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे. शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुझ्या शरणागत आहे, मी तुझा शिष्य आहे. तर आतापर्यंत जो डायलॉग चालला होता अर्जुनामध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये ते ॲज एक सखा किंवा एक फ्रेंडली टॉक होते. अजून आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण अजून सिरियस झाले नाही. पण आता अर्जुन जो आहे तो म्हणतो मी तुझ्या शरण आलेलो आहे. 7व्या श्लोक मध्ये जेव्हा तो शरण जातो तेव्हा त्याच्या पुढे आपण पाहूया की इथे भगवान बोलायला चालू करतात. तर ते बोलायला चालू करतात श्लोक नंबर 11 मध्ये. आणि पहिला जो श्लोक आहे ते त्याला काय म्हणतात काय ते वर्ड, एक मिनिट, म्हणजे त्यांना तो अर्जुनाला भगवान त्याला प्रताडित करत आहे. त्याला म्हणजे असं नाही, प्रेमाने नाही, त्याला खूप म्हणजे त्याचं हे करत आहे की आता तो माझा शिष्य आहे तर जसं गुरुने वागलं पाहिजे. गुरुचा अर्थच असतो हेवी. तर तो जो गुरुत्व आहे ते भगवान कृष्ण ते दाखवत आहे. आणि ते डायरेक्ट इथे म्हणतात ज्याच्यावर शोक नाही केला पाहिजे त्याच्यावर तू शोक करत आहे. आणि नानु सोचंती पंडिता, तर म्हणजे एक जो पंडित आहे तो असल्या गोष्टीवर कधी शोक करत नाही. तर इथे इनडायरेक्टली भगवान म्हणत आहे तू गोष्टी तर मोठे मोठे करत आहे, पण हे जे आहे सगळे असं बोलत आहेस पंडितासारखं, पण ते सगळं तुझे जे बोलणं आहे ते तुला ते पंडिताला शोभत नाही आहे. डायरेक्टली ते त्याला म्हणत आहे की तू मूर्ख आहेस. आणि पुढे जर आपण पाहिलं श्लोक नंबर आतापर्यंत जो होता ते अर्जुनाचा डाऊट होता आणि
भगवान बोलले चालू करतो, शरण जातो आणि भगवान बोलले चालू करतात. श्लोक नंबर 11 ते 30 भगवान त्याला ज्ञान द्यायला चालू करतात आणि त्याला युद्ध करायसाठी प्रेरित करतात. 11 ते 30 मध्ये आपण पाहिलं की कसं भगवान स्टार्ट करतात आपल्या आत्मा आणि जे शरीर आहे त्याचा जो फरक आहे ते समजायला चालू, आणि ते का तिथून चालू करतात, कारण अर्जुनाचा जी शंका होती, जो एक शोक होता की मी माझ्या जे माझे नातलग आहेत, माझे गुरु आहे, माझे आजोबा आहेत, त्यांचा मी वध कसा करू. तर तेव्हा ते म्हणतात की तू काहीही केलं त्यांचा वध करू शकत नाही. आणि ते सांगतात अविनाशी तू तत्विद्धी येन सर्व, तो अविनाशी आहे. आत्मा जो आहे तो अविनाशी आहे. आणि पुढे ते म्हणतात भरपूरसे श्लोक आपण पाहिले होते, त्याच्यामध्ये पूर्ण जो आत्मा आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे जे चिन्ह आहे, आत्म्याचे काय चिन्ह आहे ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर आत्मा जो आहे तो अविनाशी आहे, त्याला कोणी कट करू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी म्हणजे त्याचा विकार काही त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. तर तो श्लोक आपण पाहिला होता. आणि आत्म्याबद्दल पूर्ण जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा तिची लक्षणं आहेत ते भगवान सांगत आहे. आणि मग भगवान मग तो जो फेमस श्लोक आहे वासांसी जीर्णानी यथाविया, त्याच्याबद्दल बोलतात 22व्या श्लोक मध्ये, की जसं एक व्यक्ती आपले जे वस्त्र आहे ते चेंज करतो, एकदा जीर्ण झाले की तो चेंज करतो, तसंच आत्मा पण एकदा ते शरीर जीर्ण झालं की तो देह जो आहे तो चेंज करतो. नवानी गृह्णाती नरोपराणी. तर त्याला जे वाटत होतं की मी माझ्या आजोबांचं किंवा माझ्या गुरूंचा वध करणार आहे, तर एक तऱ्हेने भगवान सांगत आहे की तेही काळजी नको करू. नवानी गृह्णाती, ते जे आजोबा जे आहेत, पितामह भीष्म आहेत, म्हणजे म्हातारे झालेले आहेत, ते काय त्या शरीरामध्ये त्यांना एन्जॉयमेंट असेल. तर जर त्यांचा तू वध केलास तर त्यांना नवीन शरीर प्राप्त होईल, उलटा तू त्यांना तू मदत करत आहेस, म्हणून तू हे युद्ध केले पाहिजे. आणि मग तो फेमस श्लोक आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारू. म्हणजे आत्म्याला तुला जर वाटत असेल तुझ्या कुठलंही शस्त्र आत्म्याचे तुकडे करू शकत नाही, त्याला कितीही मोठा तुझ्याकडे भयानक अग्निअस्त्र असेल त्याला तू जाळू शकत नाही, किंवा त्याला तू भिजवू शकत नाही, किंवा त्याला वाऱ्याने सुकू शकत नाही. तर तो फेमस श्लोक आपण पाहिला होता. तर आत्मा जो आहे त्याला काही करून तुम्ही काही करा, त्याला काही होणार नाही, ते भगवान इथे सांगतात. आणि मग पुढे आत्म्याचंच वर्णन आहे पूर्ण, जवळजवळ अव्यक्त्यादीने जवळजवळ म्हणजे जे 30 श्लोक आहे त्याच्यामध्ये पूर्ण आत्म्याबद्दलच वर्णन आहे. आणि त्याच्यामध्ये भगवान म्हणतात पण आश्चर्यवत पश्चित कच्ची देन आश्चर्यवत वदती तथा चान्य. आणि मग भगवान ते पण सांगतात की आत्मा कसा आश्चर्यचकित करणारा आहे. तर तो श्लोक पण आपण पाहिला होता डिटेलमध्ये. तर पुढे म्हणतात देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी न त्वं शोचितुम अर्हसि. तर हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. त्याची जी भीती आहे ते काढत आहे किंवा वध करून टाकत. याचा या देहामध्ये जो वास करत आहे तू फक्त देह पाहत आहेस, पण या देहामध्ये जो वास करणार आहे जो आत्मा आहे त्याचा तू कधी वध करू शकत नाहीस. आणि म्हणून कोणत्याही प्राणी मात्रासाठी तू शोक करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे आजोबा मारले जातील, म्हणजे गुरु मारले जातील, म्हणजे भाऊबंद मारले जातील, ते इथे त्याची तुला काळजी करायची गरज नाही. आणि मग पुढे श्लोक नंबर तो झाला सेकंड सेक्शन 11 ते 30. आणि 31 ते 38 मध्ये भगवान कर्मकांड बद्दल बोलत आहे तिकडे. तर अर्जुनाला ते वेगवेगळ्या रीते अर्जुनाला युद्धासाठी प्रेरणा देत आहेत. पहिलं जे होतं की ज्ञानच्या बेसिसवर किंवा सांख्ययोगच्या बेसिसवर त्याला सांगतात की
आत्मा भिन्न आहे, शरीर भिन्न आहे. मग पुढे ते कर्मकांड त्या अँगलने सांगतात की तू जर हे केलं सॉरी तू हे केलंस तर तुला हे फायदा होईल, हे केलंस तर हे फायदा होईल. तर त्या अँगलने सांगत आहे. म्हणजे जसं कुठल्या व्यक्तीला जिथे एक जो बुद्धिमान पुरुष आहे त्याला प्रत्येक अँगलने समजवतो किंवा त्याला कुठलाही एक अँगल सोडत नाही की त्याचा जो शंका आहे ती राहील. तर भगवान ज्ञानच्या माध्यमाने, कर्मकांडच्या माध्यमाने, बुद्धियोगाच्या माध्यमाने हे त्याला कन्व्हिन्स करत आहे. म्हणजे एक म्हणजे ते बोलतात ना, त्याला चांगलं कॉर्नर केलं, कुठल्या बाजून त्याला ते सोडत नाही. तर इथे म्हणत आहे, क्षत्रिय या नात्याने तुझी विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. तर तुला काही नाही तर हे धर्मासाठी तू हे युद्ध करत आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, म्हणून तू युद्ध केलं पाहिजेस. मग पुढे बोलतात पुढच्या श्लोक मध्ये, यदृच्छया चोपपन्ना स्वर्गद्वारम अपावृत. जर तू युद्ध केलंस आणि जर तू यात मृत्यू पावला तर तुझ्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडे आहेत. ते पाहिलं आपण. मग पुढे म्हणतात, मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल. तर अर्जुनाची जी भीती होती आधी पहिल्या श्लोक अध्यायामध्ये की मी जर युद्ध केलं तर मला पाप लागेल, तर इथे भगवान त्याला कन्व्हिन्स करत होते, तू जर युद्ध नाही केलंस तर तुला पाप लागेल. ते इथे भगवान त्याला सांगत आहे. आणि म्हणून तू हे युद्ध केलं पाहिजेस. आणि तेवढंच नाही, फक्त पाप नाही तर तू तुझी कीर्ती पण गमावशील. एक कीर्ती पण जाईल तुझी आणि पाप पण लागेल. ते इथे भगवान श्लोक नंबर 33 मध्ये सांगतात. आणि मग पुढे परत अकीर्तीबद्दल भगवान सांगत आहे, लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील. आणि एकदा कीर्ती गेली की प्रतिभा माताजी कॉल करते, बात रखते मला, सॉरी हा. तर अकीर्ती, लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील. आज जर तू पळून गेलास तर नंतर जेव्हा पण लोक तुला बघतील बोलते म्हणतील हा तोच अर्जुन आहे जो युद्ध सोडून पळून गेलता. तर हे दुष्कीर्ती होईल तुझी. आणि ती एका तुझ्यासारख्या एका जो कीर्तीवाला जो मनुष्य आहे त्याच्यासाठी मृत्यूपेक्षा पण भयानक आहे. म्हणजे त्याला मृत्यू दिली तर चालेल, पण ही जी अपकीर्ती आहे लोक सगळीकडे थू थू करतील, तर ते मृत्यूपेक्षा जास्त भयानक आहे. तर ते इथे भगवान सांगत आहेत. मग भगवान 37 श्लोक मध्ये सांगत आहे, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे नाही. तर एक तर तू युद्ध करून तू त्यात जर हत झाला किंवा जर तुझं म्हणजे प्राण गेले तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, किंवा जितवा वा भोक्ष्यसे नाही, किंवा तुझ्या जितलास तर पुरी पृथ्वीचा तू भोग करू शकतोस. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. आणि म्हणून तू हे उठ आणि एकदम दृढतेने युद्धाचा तो निश्चय करून घे. ते इथे सांगत आहेत. श्लोक नंबर 38 पर्यंत हे सांगत आहे. आणि 39 ते 53 परत भगवान बुद्धियोगाबद्दल बोलत आहे. त्याच्यामध्ये निष्काम कर्म केलं पाहिजे. आता काय सांगितलं, पहिलं ज्ञान सांगितलं, मग सांगितलं कर्मकांड. तू हे केलंस तर तुला हा फायदा, हे केलंस तर हे फायदा. आणि त्याच्यामध्ये पुढे जर पाहिलं मग 39 श्लोक नंबर 39 पासून 53 पर्यंत भगवान निष्काम कर्मयोग बद्दल, की तू फक्त तुझं कर्म कर, याची काय त्याचं तुला फळ भेटणार आहे त्याचा तू विचार करू नकोस. तर ते निष्काम कर्मयोग बद्दल भगवान पुढे सांगत आहे इथे. श्लोक नंबर 40 येतो. खूप फेमस श्लोक आहे, आपण पाहिला होता. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. तर इथे सांगितलं छोटस पण एक जे तुझे जे सुअल्पम, अल्प म्हणजे खूप लहान, आणि सुअल्प म्हणजे अजून
म्हणजे खूप लहान असलं जर तू काय भक्तीचं कार्य केलं असेल तर ते तुला मोठ्यातल्या मोठ्या भयापासून तुला वाचवेल. तर इथे आता हळूहळू भगवान जे भक्तीबद्दल सांगत आहे किंवा निष्काम कर्म तू का केलं पाहिजेस ते इथे हळूहळू त्याला पटवायला चालू करतात. तर हे खूप म्हणजे फेमस श्लोक होता तो. मग मग पुढे कुठली लोक भक्ती करत नाहीत. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया अप्रत चेतसाम व्यवसायात्मक का बुद्धी समाधान विदिते. ज्यांना भोग ऐश्वर्य करण्याची खूप लालसा असते तर असली लोक कधी फोकस राहू शकत नाही आणि ते कधी भक्ती करत नाही. आणि माहिती आहे आपल्याला जो फोकस नाही आहे ते भक्ती तर जाऊ द्या. इव्हन सिंपल कुणाला काय म्हणतात अभ्यास करायचा असेल, काही शिक्षण घ्यायचं असेल, कुठली कला शिकायची असेल किंवा एक गिटार असू द्या, मार्शल आर्ट्स असो, काही त्याला खूप फोकस पाहिजे. असं नाही की एक दिवस गेला, दुसरा दिवस दांडी मारली, तिसरा दिवस केलं तर केलं नाही, असं नाही. त्याला फोकस असावं लागतं. आणि म्हणून ते जेव्हा खूप म्हणजे मेहनत करतात, आपण पाहतो इव्हन ऑलिम्पिकसाठी जे स्प्रिंट करतात, जे रनर असतात मॅरेथॉनमध्ये, ते किती 10-10 वर्ष ते मेहनत करतात, तेव्हा कुठं त्यांचं ते काही फ्रॅक्शन्सनी जिंकतात. खूप मेहनत लागते. तर भक्तीसाठी किती मेहनत लागेल ते तर त्याच्यासाठी ते कसं होणार? जोपर्यंत तुझा फोकस नाहीये तो ते करू शकणार नाही. आणि ते फोकस हटतो कसा कोणाचा? भोग ऐश्वर्यानं. त्याला म्हणजे जसा आम्हाला इथून पुण्याला जायचं आहे. तर जाता रस्त्यामध्ये एक पिझ्झावाला दिसला. अरे वाह! इथे खूप चांगला पिझ्झा भेटतो. बसलो तिथे खाल्लं. थोडं पुढे गेलो, अरे इथे खूप चांगला वडापाव भेटतो. तर असं जर करत राहिलो तर जो माझं जवळ-जवळ 3.5-4 तासाचा रस्ता आहे, ते मला पोहोचायला खूप वेळ लागेल मला. म्हणून आपल्याला भक्तीमध्ये खूप फोकस किंवा कुठल्याही म्हणजे कार्यामध्ये आपल्याला खूप फोकस राहावं लागतं. ते भगवान आपल्याला इथे आणि खास करून भक्तीमध्ये. तर भोग ऐश्वर्यामध्ये जर तुम्ही लागलात तर भक्ती करू शकणार नाही. तर हे इथे भगवान या श्लोका नंबर 44 मध्ये सांगतात. आणि पुढे श्लोक नंबर 47 खूप फेमस श्लोक आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर संगस्तो अकर्मणी. तर तू फक्त तुझं कर्म कर. कर्माची जे काय फळ भेटणार त्याची आशा करू नकोस. भगवान त्याला सांगतात तू फक्त तुझं युद्ध करणं तुझं कर्म आहे. मी जिंकणार आहे, हारणार आहे, कोण मारलं जाईल, माझे नातलग मारले जातील, ते मारले जातील, हे सगळं जे फल आहे त्याची फलची आकांक्षा करू नकोस. तुला फक्त निष्काम कर्म म्हणजे फक्त भगवंतासाठी केलेलं शुद्ध कार्य, त्याच्या फळची आशा नाही करत कधी. जसा कुठला व्यक्ती ऑफिसला जात आहे महिनाभर तर त्याच्या डोक्यामध्ये हे असतं की 30 तारखेला किंवा 31 तारखेला माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा होणार आहेत. तर त्या आशेने त्याला बॉस जे सांगतो, जे शिव्या घालतो, जे काही बोलतो तो येस सर येस सर येस सर करून तो सगळं काम करत राहतो. कारण त्याचा फोकस आहे ते 31 तारखेला त्याच्या अकाउंटमध्ये जे येणार आहे त्याच्यावर. तर ते झालं फल. पण भगवंतासाठी निष्काम कर्म म्हणजे तू मला काही दे नाही तर नको देऊ, मला फक्त तुझी भक्ती करायची. आणि आपण खूप चांगले चांगले उदाहरण पाहतो. महाराष्ट्रामध्येच किती संत आहेत. संत तुकाराम, जनाबाई, सखुबाई आणि असे किती किती म्हणजे जे फेमस संत आहेत. तर ते भगवंताचं खूप किती चांगली भक्ती करतात आणि त्याच्यासाठी काही गरज त्यांना काही म्हणजे असं नाही की काय हवं आहे असं काही नाही. आणि भागवतमचा पण खूप एक फेमस श्लोक आहे. अहेतुकी अप्रतिहता ये यात सुप्रसिद्ध. ती भक्ती जी आहे ती अहेतुक, त्यात काही हेतू नसतो. नॉर्मली इव्हन आज रिलेशनशिपमध्ये, फ्रेंड्समध्ये, कोलिग्समध्ये त्यांचा हेतू असतो म्हणून ते मैत्री करतात. त्याच्याशी काही घेणं देणं नाही तर ते विचारणार पण नाही त्याला. तर काहीतरी हेतू असतो. तर हा जो आस्पेक्ट आहे तो भौतिक आहे. पण भक्तीमध्ये असं नाही. भक्तीमध्ये फक्त म्हणजे लोक येतात, भगवंता माझी परीक्षा आहे, मला पास कर, मी जर पास झालो तर मी तुला एवढ्याचं नारळ चढून हे. तर हे बिझनेस झालं. ते आपण भगवंताशी बिझनेस नाही करत.
तुम्हाला पास करू नको नाहीतर नको करू, मी तुझी भक्ती करणार. तर हे झालं निष्काम कर्म. तर हा जो कन्सेप्ट आहे तो भगवान या श्लोकाच्या माध्यमातून सांगत आहेत. तो फक्त जे आहे युद्ध कर, फळांची आशा करू नको, हे असं सांगतात. आणि पुढे आपण पाहतो की श्लोक नंबर 58 मध्ये म्हणजे 53 पर्यंत बुद्धी योग आहे आणि 54 पासून श्लोक नंबर 72 अखेरपर्यंत. आता शेवटचं या अध्यायाचा जे शेवटचा श्लोक आहे 72, त्याच्यामध्ये भगवान फक्त एक अर्जुन प्रश्न विचारतो श्लोक नंबर 54 मध्ये, की एक जो स्थितप्रज्ञ आहे किंवा जर मला तसं व्हायचं असेल तर त्याची काय लक्षणं आहेत. तर हे नॉर्मली कुठलाही व्यक्ती, समजा कोणाला समजा मार्शल आर्ट शिकायचं असेल तर त्याचा कोणतरी एक आयडिया असेल, तो हा कसा वागतो, कसा राहतो, काय खातो, कुठली एक्सरसाइज करतो, किती वाजता उठतो, सगळं. तसं आता अर्जुन हे आपल्यासाठी, त्याच्यासाठी नाही, तो खूप महान भक्त आहे, पण आपल्या वतीने तो भगवंताला प्रश्न विचारत आहे की अशी जी लोक आहेत त्यांची काय लक्षणं आहेत. तेव्हा भगवान एक 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 पण उदाहरण द्यायला चालू करतात. त्याच्यामध्ये खूप फेमस श्लोक आहे श्लोक नंबर 58. त्याच्यामध्ये भगवान त्या कासवाबद्दल बोलतात. कासव कसे, जे आपले 5 त्याचे जे 2 हात, 2 पाय आणि 1 डोकं, तर हे जे 5 आपले जे अंग आहेत, जसंच काही त्याला असं वाटलं, भीती वाटली की लगेच तो आपले अंग आतमध्ये खेचून घेतो आणि वरून कितीही त्याला काही आक्रमण करा त्याला काही होत नाही. तसं आपण पण आपले जी पंचेंद्रिय आहे ती असं काही इंद्रिय भोग किंवा असं काहीतरी जी वस्तू आपल्याला जी भक्तीपासून नाम करेल, तशी काही अवस्था आली की लगेच आपल्याला आपली इंद्रिय खेचून घेतली पाहिजे. काही चांगली वस्तू बघितली, अरे हा किती चांगला जॉईंट आहे, ते मी वडापाव खाऊ शकतो किंवा पिझ्झा खाऊ शकतो किंवा काही म्हणजे असं खायची वस्तू, बघायची वस्तू किंवा जे इंद्रिय भोगची वस्तू, तर लगेच आपल्या इंद्रिय सोडलं नाही पाहिजे, त्याच्यापासून लगेच त्याला लांब केलं पाहिजे, आपले इंद्रिय लगेच खेचून घेतले पाहिजे. ते भगवान इथे या श्लोक नंबर 58 मध्ये सांगत आहेत, 58व्या श्लोक मध्ये. आणि पुढे श्लोक नंबर 61 मध्ये, तानी सर्वानी संयम्य युक्त आसित मत्परः वचे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथे आता पहिल्यांदा भगवान भक्तीचा जो कन्सेप्ट आहे की तुम्ही माझ्यासाठी मत्पर राहा, जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हटले जाते. असा व्यक्ती जो आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठा, अशी बुद्धीची जी प्रज्ञा आहे ती प्रतिष्ठित आहे, तो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे. तर हे भगवान इथे सांगत आहे. स्वतःबद्दल पहिल्यांदा भगवान म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी तुम्ही जे भक्ती करा, तुम्ही सगळ्या आपल्या इंद्रियांना आपल्या वशमध्ये करा, संयम करा आणि माझ्यामध्ये दृढपणे स्थिर व्हा, ते इथे सांगत आहे श्लोक नंबर 61 मध्ये. आणि पुढे 60 जर नाही केलं तर काय होईल, श्लोक नंबर 62 आणि 63 62 आणि 63 मध्ये सांगतात की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. तर तिथे भगवान एक सिक्वेन्स देत आहे की माणूस जो आहे किंवा एक जो जीव आहे तो कसा खाली 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 जातो, त्याचं जे डाऊनफॉल आहे तो कुठून चालू होतो, ध्यायतो विषयान् पुंसः, कुठल्या गोष्टीबद्दल तो विचार करायला चालू करतो. तसं जर रावण पाहिलं तर जसं शूर्पणखा जी होती, तिने त्याच्या मनात भरून टाकलं सीता किती सुंदर आहे, सीता किती सुंदर आहे, त्याच्यासारखी सुंदर स्त्री नाही, तर तो सारखा तिचा विचार करायला लागला, स्टार्ट कॉन्टेम्प्लेटिंग ध्यायतो विषयान् पुंसः, तो सारखा तो तिचा जे आहे तो. तर मनुष्याचा जो डाऊनफॉल आहे तो तिथून चालू होतो, तो त्याच्यावरती विचार करतो, ध्यान करायला चालू करतो, संगस्तेषु उपजायते, संग त्याच्याबद्दल, मग त्याला एक आसक्ती होते त्याबद्दल, जसं रावणाला झाले की मला सीता पाहिजे, मला हे पाहिजे, मला संग ते आकर्षित होतं त्याच्याकडे. मग संगात संजायते कामः, मग
काम वासना होते आणि ती पूर्ण नाही झाली की क्रोध उद्भवतो. क्रोधाच्या पुढे काय होतं, तो समूहात पडतो. समूहात पडला की त्याच्या बुद्धीचं जे स्मृती विभ्रम होतं, त्याची जी स्मृती आहे, रिमेंबरन्स, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय केलं पाहिजे, काय सगळं त्याचं जे नॉलेज आहे ते सगळं त्याचं तो एकदम फिसकटून जातो, त्याचं काही समजत नाही. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, ते एकदा झालं की मग बुद्धिनाश, मग बुद्धीचा नाश होता आणि बुद्धिनाशात ती बुद्धीचा नाश झाला. जो आपण बघतो आता, एक वेडा माणूस काहीही करतो का? कारण त्याला ती बुद्धी नाहीये की मी हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, तो कसाही वागतो. तसंच एक जो खूप काम आसक्त आहे किंवा जो क्रोधी व्यक्ती आहे, त्याचं पण तेच होतं. त्याची हळूहळू म्हणजे स्मृतिभ्रंश होतं आणि स्मृतिभ्रंशामुळे त्याचा बुद्धिनाश होतो. जसं आपण पाहिलं तर इव्हन जो दंतवक्र होता, दंतवक्र जेव्हा त्याला समजलं की शिशुपालचा वध झाला, तर तो इतका क्रोधाने इतका वेडा होतो की भगवान कृष्णावर तर आक्रमण, तो शस्त्र घेत नाही, रथ घेत नाही, काही नाही, हातात तलवार नाही, तसाच धावत सुटतो. तर एक जो व्यक्ती आहे तो नेहमी तो बुद्धिमत्ताने काम घेतो, इंटेलिजन्सने काम घेतो आणि त्याच्याप्रमाणे त्या आपल्या जे इंटेलेक्च्युअलनी तो काम करतो. पण एक जो वेडा माणूस आहे, जर बुद्धी नाही झाला, त्याला काही समजत नाही, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर भगवान तो जो सिक्वेन्स आहे तो डाऊनफॉलचा, तो 62 आणि 63 मध्ये सांगतात. आणि पुढे 67 मध्ये सांगतात की इंद्रियाणाम ही चरताम यन्मनो अनुविधीयते तस्य हरती प्रज्ञा वायू नाव इमांबसी. की एक सरी तुमची इंद्री, म्हणजे 5 इंद्रिय आहेत, एक इंद्रिय आपण जर खोली सोडली तर ती वायूर नाव इमांबसी. जसं एक जी नौका आहे या हवा कशी खेचून घेऊन जाते, तसं एकही इंद्रिय जर आपली राहिली तर आपल्या मनुष्य जे जन्म आहे त्याचा तो सत्यानाश करू शकते. आणि त्याच्यासाठी आपण बरेचशी उदाहरणं पाहिली, विश्वामित्र मुनी, सौभरी मुनी, हे वेगवेगळे जे होते मुनी त्यांचं आपण पाहिलं. कसं विश्वामित्र मुनीने फक्त ऐकलं मेनक्याचं, मग सौभरी मुनी डोळ्यांनी त्या माशांना मेट करताना पाहिलं. तर असं ते एक इंद्रिय जर ढिली सोडली की खलास, आपलं डाऊनफॉल चालू होतं. तर हे इथे सांगितलं आहे. आणि पुढे श्लोक नंबर 72 मध्ये शेवटी सांगतात, एष ब्राह्मस्थिती पार्थ नैनम प्राप्त विमुह्यति स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाणम रिच्यति. की इथे म्हणतात आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. जसं कोण मोहित होतं ते सांगतात, आता कोण मोहित होत नाही ते सांगतात. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. आपल्याला भक्ती केली पाहिजे, भगवंताचं शरण गेलं पाहिजे, आणि याची प्राप्ती झाल्याशिवाय झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. आणि हे एकदा झालं की मग मनुष्य मोहित नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे एकदम शेवटच्या, म्हणजे मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखाद्याने जर तो स्थित झाला, जसं हे जे सगळे एक स्थितप्रज्ञाचे लक्षण दिले आहे, कसं आपल्या इंद्रियांना खेचून घेतलं पाहिजे, इंद्रिया संयममध्ये ठेवलं पाहिजे, भगवंताच्या चरणी लावलं पाहिजे, तसं मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जरी केलं तरी तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आणि ह्याचं खूप चांगलं उदाहरण आहे, आपण पाहिलं होतं जे काय त्यांचं नाव मी विसर, खटवांग म्हणून, जे खटवांग होते, जे त्यांना ते देवतांसाठी युद्ध करायचे होते. तर त्यांनी विचारलं की माझा किती टाइम राहिलाय माझ्यासाठी. ते बघतात देवता बघा, रे तुझं म्हणजे काही क्षण राहिलेत. जसं समजतं ते सगळं तलवार बिळ सगळं ढाल बिल सगळं सोडून तिथेच ते आपलं ध्यानसाठी बसतात आणि ध्यान करून लगेच त्यांना भगवंताची प्राप्ती होते. तर हे एक खूप चांगलं उदाहरण, पण आपण तसं नाही केलं पाहिजे. ते एक एक्झाम्पल आहे आपल्याला हे शिकवण्यासाठी की तसं जे श्रेष्ठ लोक आहेत ते करू शकतात. आणि तसं केलं त्याचे भगवान म्हणत आहे की शेवटच्या काळी जरी केलं तर होऊ शकतं, पण आपल्याला त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे.
प्रॅक्टिस जर असेल, जे मनुष्याने पूर्ण आयुष्य जे केलं आहे तेच त्याच्या शेवटच्या त्याला स्मरण येईल. आणि ते जे स्मरण येईल तेच त्याला त्याच्या पुढच्या त्याला जीवनामध्ये घेऊन जाईल. तर जो मनुष्य आयुष्यभर ज्याने काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्यामध्ये घालवला आहे, त्याला भगवंताचं स्मरण कधी होणार नाही. जसं लोक म्हणतात ना, बरेचशा लोकांना, ये तो अभी मजा करने का टाइम है, अभी भक्ती थोडी करना है, जब बूढ़े हो जाएंगे, अपने दात गिर जाएंगे, दात पडल्यावर आपण भक्ती करू. पण असं कधी होत नाही. प्रल्हाद महाराज म्हणतात, कौमारम आचरेत प्राज्ञ. कुमार अवस्थेमध्ये आल्याबरोबर 5 वर्षाचे ते होते, ते लगेच तुम्ही भक्ती चालू करा. दॅट इज द टाइम व्हेन वी शुड ट्राय टू एंटर भक्ती. पण विचार केला की अरे लई टाइम आहे आपल्याकडे, पण टाइम नसतो. जसं ते भीम आणि युधिष्ठिर महाराजचं उदाहरण आहे की एकदा एक मनुष्य युधिष्ठिर महाराजकडे येतो, काहीतरी तो मागतो, मला ते नीट आठवत नाही. तर युधिष्ठिर महाराज बोलतात, मी त्यांना सांग, मी उद्या देतो म्हणून. तर भीम जोरात जोरात ढोल वाजवायला लागतो, तो एकदम खुश होतो. बोलतो तुम्ही मृत्यू विजय पावली. मला काय झालं? बोलतो तुम्हाला गॅरंटी आहे, तुम्ही म्हणताय की मी उद्या हे काम करेन, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही उद्यापर्यंत जगणार. तेव्हा युधिष्ठिर महाराजला आपली चूक कळते. बोलतो नाही ठीक आहे, आताच केलं पाहिजे, कारण उद्याचा काही भरोसा नाही. हे एवढे मोठे भक्त असून पण त्यांना ही जाणीव आहे की मृत्यू हा कधी येऊ शकतो. सो वी शुड बी प्रिपेअर्ड. आणि भक्ती आपल्याला स्टार्ट पासून केली पाहिजे. पूर्ण भगवद्गीताचा सारच हाच आहे. आणि या दुसऱ्या अध्यायामध्ये जो पूर्ण भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये कंडेन्स्ड फॉर्म मध्ये एक कॅप्सूल सारखा दिलेला आहे. तर आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे, हाच भगवद्गीतेचा सार आहे, या दुसऱ्या अध्यायाचा सार आहे. हरे कृष्ण. तर मी थांबतो इथे. कोणाचं काही प्रश्न असतील किंवा काही टीका टिप्पणी असतील तर पण घेऊया. हरे कृष्ण. ठीक आहे, तर आपण थांबूया इथे. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्ण.